बाबा झोपला नाही तुम्ही? लेक अजून जागी आहे, अस्वस्थ दिसते. बापाला झोप येईल का? न सांगता सगळं ज्याला कळतं त्यालाच बाप म्हणतात ना. बाबा, अहो काय झालं? कशाला उठताय? काही होतंय का तुम्हाला? अहो काय झालं? बाबा, तुम्ही कशाला वाईट वाटून घेताय? हे जे काही झालंय त्यामध्ये तुम्ही काही करू शकत नाही आहात आणि मी पण तुम्हाला माझं मन कळतंय हे काही कमी आहे का? अर्पिता, विराज साहेबांना लग्नाला होकार देऊन तू खुश आहेस ना? हो बाबा, अहो मी खूप खुश आहे. म्हणजे बघा ना, आता तुम्ही माझ्यासाठी मुलगा शोधलाच असता ना लग्नासाठी, पण विराज सरांसारखा मुलगा दिवा घेऊन शोधला असता तरी सापडला असता का तुमच्या लेकीसाठी? नाही, खरंच खरंच ते स्वभावाने खूप चांगले आहेत. सगळ्यांचा किती विचार करतात. आणि अहो आपल्या कुटुंबाला तर साधारण त्यांनी स्वतःच्या कुटुंबासारखंच मानलंय. इतके मोठे बिझनेसमॅन आहेत तरी सुद्धा जराही अहंकार नाही. हो नाही, ही गोष्ट मात्र खरी आहे. एवढा मोठा माणूस पण अहंकार नावाला सुद्धा नाहीये. हो, आणि माझ्याशी पण छान वागतात. ते खूप रिस्पेक्ट करतात माझा. जो मुलगा माझ्या घरच्यांचा इतका विचार करतो, त्यांच्या आनंदाचा इतका विचार करतो, तो मला किती सुखात ठेवेल ना. हा, आधी मला जरा असं वाटत होतं की ते योग्य नाही आहेत माझ्यासाठी, कारण ते इतके श्रीमंत आहेत. मला जसं वाटत होतं की मला त्यांच्यासोबत जुळून घ्यायला जमेल की नाही, पण आता नाही. म्हणजे आता नाही असं वाटत. इतके श्रीमंत असले तरी सुद्धा समोरच्याला कमीपणा वाटेल असं कधीच वागत नाही. किती कमी वेळात आपल्या कुटुंबाचा एक भाग झालेत ना ते. म्हणजे एक दोन तास भेटले आणि घरचेच झाले. हो. अर्पिता, मला सुखात ठेवतील तुला ते. अशीच हसत राहा. तुझी सगळी स्वप्न आहेत ना, तशी पूर्ण होऊन जाऊ. पूर्ण होतीलच. बापाला हेच तर हवं असतं. मी खूप खुश आहे बाबा, खूप.
अनिश हात सोड. डोकं फिरलंय का तुझं? डोकं तू फिरवलंयस माझं. इतकी वर्ष मला आशेवरती ठेवून माझ्याबरोबर टाइमपास करून आता पैसेवाला भेटलाय तर त्याचा हात धरून चाललीयस. वेडा समजलीस का मला? तोंड सांभाळून बोल, कळलं ना? मी तुला कधीच माझ्यासाठी थांबायला सांगितलं नाही. सोड माझा हात. मला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये हे सगळ्यांसमोर हजारदा सांगितलंय मी. हात सोड. ए गप. असली नाटकं माझ्यासमोर नाही करायची. हा ना? अनिश, सगळ्यांसमोर तमाशा करू नको. सोड माझा हात. नाही सोडणार. कर काय करायचं ते. नाही बघ, तू जर सरळ मार्गाने माझी होणार नसशील ना तर मला माझी वाट वाकडी करावं लागेल. बघतो कशी ऐकत नाहीस ते. तू सिन्सिअरली वर्कआउट करतो मला माहिती आहे. मी सरांशी बोलून काहीतरी डिस्काउंट तर करून देतो. ओके, थँक्यू दादा, थँक्यू सो मच. काय करते? सोड तिला. माझी होणारी बायको आहे ती. नवऱ्याच्या आणि बायकोच्या मध्ये पडायचं नाही, नाहीतर एकेकाला उभा चिरीन आणि पाव पाव किलोचे वाटे घालून दुकानात विकायला ठेवेन. निघायचं. चला. आणि तू हे बघ, अजूनही वेळ गेलेली नाहीये. चुपचाप मला हो म्हण, नाहीतर मला जबरदस्तीने माझी बनवून घ्यावी लागेल तुला. आणि आज तुला इथे वाचवायला कोणी येणार नाहीये. अगदी बरोबर आहे. आणि कोणी वाचवायची गरजही नाहीये. तुम्ही एकत्र नाही नाही, अजिबात नाही. त्या स्वतः खंबीर आहेत तुझ्यासारख्या गुंडाचा माज उतरवायला. अहो अर्पिता मॅडम, तुमच्या चांगुलपणाला दुबळेपणा समजतोय. पण ते तसं नाहीये हे दाखवायची हीच वेळ आहे. ते हिरो, तुझी फिलॉसॉफी नको आहे इथं. चाल. तुला काय वाटलं? तुला अशी सोडीन मी? बघ, अनिश म्हणतात मला. अनिश, मला तू धोका नाही देऊ शकत, कळ ना? चल. मारा मारा त्याला. अजून हा ना. मार मार. अजून एक मार. अजून एक मार. निघाला त्या त्यांना. खबरदार, खबरदार माझ्या अंगाला हात लावलास तर. मुली म्हणजे का तुला तुझी प्रॉपर्टी वाटतात का रे? हा? हे डोळे वटारून बघायचं नाही माझ्याकडे. तुझी घाणेरडी नजर खाली कर, खाली कर. तुझी फालतूची बडबड, तो अरे रवीपणा, ते आमचं टीला येणं, हे सहन नाही करणार मी. हजारदा सांगितलं, सभ्य भाषेत सांगितलं, कळत नाही का तुला? यापुढे परत जर माझ्या अंगाला हात लावलास ना तर इतकं मरेन ना, मरेस तर तुडवेन आणि पोलिसात देऊन टाकेन. द्यायलाच पाहिजे. अक्कल घडवली पाहिजे. अशा लोकांना हेच मी केलं पाहिजे. शिक्षा दिली पाहिजे. बरोबर आहे. आम्ही मुली आहोत म्हणून काही सहन करू असं वाटतं ना तुम्हा लोकांना?
पण वेळ आलीच ना तर चंडिका बनून तुझ्यासारख्या भेकड आणि लंपट मुलांना जन्माचा धडा शिकवू शकतो आम्ही. त्यामुळे लायकीत राहायचं, कळलं? आणि नजर वर करून माझ्याकडेच काय, जगातल्या कुठल्याच मुलीकडे वाकड्या नजरेने बघायचं नाही. हे ना, हे तुझ्या मनावर कोरून ठेव, कळलं? त्याला टायरात घालून हाणलं पाहिजे. अशा लोकांना असंच अद्दल घडवली पाहिजे. काही झालं तरी चालेल, तुझं लग्न मी होऊ देणार नाही. मग त्यासाठी कुठल्याही थराला जावं लागलं तरी चालेल. चहा नाहीतर एक काम करू, जरा थंड लिंबू सरबत घेऊ. नाही नको, उशीर होतोय मला. अहो नाही हो, तुम्हाला चेअरअप करण्यासाठी बोललो, पण काय सॉलिड डोस दिलाय तुम्ही त्या अनिशला? हा, अनिशच नाव ना त्याचं? हो पण नको, नाव घेऊ नका त्याचं, शिसारी येते मला. नाही नाही, पण कमाल केली तुम्ही. म्हणजे एरवी किती असं सोजवळ वागता, किती असं साधेपणाने बोलता, पण आज म्हणजे असा रुद्र अवतार घेतला होता, एक क्षण मीही घाबरलो. पण क्रेडिट मोटिवेशनल स्पीकरलाच, तुम्ही होतात म्हणून. नाही, याचं श्रेय मी अजिबात घेऊ शकत नाही. म्हणजे मी लाख बोललो असेल हो, पण हात उचलायची जी हिंमत लागते ना, ती तुम्ही दाखवलीत, आणि त्यासाठी अहो बस बस, चला येते मी. काळजी घ्या. फक्त तो अनिश पुन्हा नाही नाही, आता काही नाही करणार तो, आणि केलंच तर बघून घेईन. तुम्ही सोबत नसलात तरी तुमचे शब्द आहेत ना आता सोबत. मस्त सिरियल आहे ना ते, मला खूप आवडते ती. किती त्रास देतो बघितलं गेले. निलांबरी मध्ये काय घुसतेस? हो, एवढ्या मी लाईनीत उभे आहे, नंबर दिसत नाही का तुला? तुझी सगळी भांडी उचल आणि मागे नंबरात ये. नाही येणार. काय कराल? हा, जे सांगते ना ते नीट लक्ष देऊन ऐका. जेव्हा जेव्हा मी पाणी भरायला येईन तेव्हा तेव्हा पहिला नंबर माझा असेल. हा, यात जर कोणी वाद भांडण केलं ना तर एकाला पाणी मिळू देणार नाही मी. हा, अवकातीत राहायचं, कळलं? जा, खुर्ची घेऊन ये. काय आण, बघतोय. काकू, भडकमकर मालकांनी भेटायला बोलवलं तुम्हाला. तर अंडाला काकू, भडकमकर मालकांनी भेटायला बोलवलं तुम्हाला. काय बोलला? भडकमकर मालकांनी भेटायला बोलवलं तुम्हाला. मला? त्याला म्हणावं आमची मुलाकडची बाजू, त्याने यायचं भेटायला, त्याने बोलवावं, आम्ही जावं. आता ते दिवस गेले. हा, जा. त्याला सांग मी बोलवलंय. अरे देवा, अजून कशात काही नाही आणि ही आत्तापासूनच आपल्या डोक्यावर बसलीये. हो ना,
उद्या समीर आणि राजेशचं लग्न झालं म्हणजे ही बाई आपल्याला भाजून खाईल बघ. स्वतःला मालकीन समजायला लागली आतापासूनच. तसंच काही समज धोदा बघ तिचा. आहेस तशी. काय बोलणार. बरं झालं ती बादली भरली ना की घेऊन या. आई, आपण जरी हे नातं जोडत असलो तरी आपली जागा काय हे विसरायचं नाही, लक्षात ठेव. आपण भाडेकरू आहोत आणि भाडेकरू म्हणूनच राहणार आहोत. त्यामुळे तू कुठल्याही भ्रमात राहू नकोस आणि या कोणाशी नातं खराब करू नकोस. खबरे एकदा का तुझं आणि राजसीचं लग्न झालं की आपोआप हे सगळं आपलंच होणार आहे ना. हा? त्यामुळे तू शांत. सरांचा फोन. हॅलो सर, बोला ना. समीर, एका महत्वाच्या कामासाठी मी बाहेर चाललोय. तिथे मला असिस्ट करण्यासाठी तू माझ्यासोबत असावं असं वाटतंय. सो मी तुला लोकेशन पाठवतो, तू पोहोच तिकडे. ओके सर, पण काय काम होतं? समीर, तुझ्या वर्क प्रोफाईल बाहेरचं काम मी तुला नाही सांगणार. डोंट वरी. लोकेशन पाठवतोय, पोहोच. ओके सर, सॉरी. मला लोकेशन पाठवा, मी पोहोचतो. या, बाय. काही लोकांना वेळीच त्यांची जागा दाखवून देणं गरजेचं असतं. असं काय काम आहे? समीर ती बादली घेऊन जा. बादली ठेवून अंडा गेला या. काय रे, कुठनं ढपले कपडे? माझं आहे यार. तू कधी गेला घ्यायला? घेतले होते मध्ये. तू दिलेल्या पैशांचं सेव्हिंग करून घेतलीत ब्रो. छान दिसतंय, थँक्यू. पण हे घरटं काप जरा. काय आणि चाललाय कुठे एवढा आवृत? आहे, एक नवीन काम चालू केलंय आणि जसं काम आहे तसं ड्रेसिंग पाहिजे. इम्प्रेशन पडतं ना. ते इम्प्रेशनचं राहू दे, रिझल्ट काहीतरी कॉन्क्रीट येऊ दे. काय कसलं काम, कसलं? सांगतो ना. सुरू होऊ दे, सेट होऊ दे, सक्सेस मिळू दे, मग सांगतो. तसंही ना आधी सांगायचं नसतं, नजर लागते. तुला नाही बोललो स्पेसिफिकली, मी जनरल बोल. नाही, काय हरकत नाही. काम करतोयस ना, हे बघ, जे काम करशील ते प्रामाणिकपणे कर आणि मनापासून कर. अशी कुठलीही गोष्ट करू नको ज्यामुळे तुला किंवा आपल्या घरच्यांना मान खाली घालायला लागेल. या आधीचं तुझं सगळं कर्ज फेडतोय मी, लक्षात आहे ना. त्यात भर नको आता. थँक्यू फॉर द सजेशन. पण ब्रो, बिझनेसचे फंडे वेगळे असतात. तुझे नोकरीचे फंडे नको सांगू. निघू मी, लेट होतो. ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय बाय. दादा, गुलाब घ्या ना. आज व्हॅलेंटाईन डे, तुमच्या गर्लफ्रेंडला द्या, तिला आवडेल. आणि जास्त महाग पण नाहीये. काय मित्र, मला ना कोणी गर्लफ्रेंड नाही, त्यामुळे याचा मला काही उपयोग नाही. मागे कपल्स आहेत ना, त्यांना जाऊन द्यायचा. नाही, इथून पुढे ती तुझ्याबरोबर ऑटो शेअर नाही करणार. अर्पिताचाही स्टेटस बदललाय, त्याच्यामुळे ती तुझ्याबरोबर शेअर ऑटोने वगैरे नाही येणार. तिला पिकअप ड्रॉपसाठी माझी गाडी असणार आहे, अर्पिताची गाडी असणार. अरे समीर, अरे माझी चाचा.
दिदे उद्या ते कपाट लावून घ्या आणि माझ्या चांगल्या चांगल्या साड्या आहेत ना ते बाहेर काढ आणि इस्त्रीला दे. उद्यापासून आता मी त्याच वापरणार. ए आई, मी काहीही करणार नाही हा, तुझं तू कर. आणि ते चाळीतल्या लोकांवर हुकूम चालवतेस ना ते खूप आहे. तर घरात माझ्यावर नको हुकूम चालूस. दिदे आई सॉरी ऐक ना, तू परत एकदा विचार कर. तुला पश्चाताप नको ना म्हणून सांगते मी. समीरचं राजसीवर प्रेम नाहीये. तू त्याला इमोशनल ब्लॅकमेल करतेस ना. आई थोपाड बंद ठेवा. जे सांगितलं ना तेवढं कर. पाठवेल तुला तुझ्या घरी. ए माहितीये तुझी नाटकं. माझ्या होणाऱ्या सुनेबद्दल एक अक्षरी ऐकून घेणार नाही. गप्पा बस. वा वा या 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 वया ही या. तेवढी चप्पल काढा. नाही तू राहू दे ग, तू आता घरचीच आहेस. ये आई बस बस बस. थँक्यू. बोला काय म्हणता. समीरने होकार दिलाय, सगळं ठरल्याप्रमाणे होतंय. म्हटलं सुपारीची तारीखही ठरवून मोकळे झालो असतो. लगेच घ्या. ए दिदे जा कॅलेंडर आण. तू पण कॅलेंडर मधली डेट बघून ठेवा आता. कशाला कशाला काय कशाला. तुझे दिवस फिरणार आहेत आता. बी रेडी फॉर द ब्लास्ट, कारण मी इथेच येणार आहे राहायला. अरे आज के दिन तुम अकेले? मतलब अरे भाई आज तुम दोनों को साथ में होना चाहिए. दोनों. अरे भाई तुम और तुम्हारी वो गर्लफ्रेंड अर्पिता. अरे नहीं चाचा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आमच्यात असं काही नाहीये, कुछ नहीं है हमारे बीच. आणि आज भेट होईल असंही वाटत नाही. अरे बेटा मैंने दुनिया देखी है. आज का दिन जो है ना बहुत खास है. ऊपर वाला जिनको मिलाना चाहता है ना, आज उनको किसी न किसी तरीके से मिला ही देता है. ठीक है चलो, तुम कहाँ जाओगे, ऑफिस या रेस्टोरेंट? नहीं आज दूसरी जगह जाना है. मेरे पास मैप है, मैं बताता हूँ आपको. आ जाओ फिर बैठो. समीर